नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। आता पाहूया मुंबई पुणे सुपरफास्ट। राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली 265 वर। गेल्या 24 तासात राज्यात 37 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, तर कोरोनामुळे 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। मुंबईमध्ये गेल्या 24 तासात 19 नव्या कोरोना रुग्णांची नोंद। एकूण कोरोनाचा रुग्णांचा आकडा पोहोचला 103 वर। गेल्या 24 तासात 4 रुग्ण बरे होऊन घरी परतले। मुंबई महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे 714 निविदा प्रक्रिया प्रलंबित। औषध दुकानं, दूध, अन्न पुरवठ्यासंदर्भातील काढण्यात आल्या निविदा प्रलंबित। मुंबईतील एमटीएचएल पूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत मोदींच्या हस्ते जानेवारीत एमटीएचएल पुलाचं उद्घाटन होण्याची शक्यता। पुलाच्या उद्घाटनासाठी एमएवाडीएकडून एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला नियुक्त करण्यात येणार। दादर आणि ठाणे रेल्वे स्थानकात विना तिकीट प्रवाशांवर कारवाई। 1309 प्रवाशांकडून 4 लाखांचा दंड वसूल। म्हाडाच्या भरती परीक्षेत यशस्वी झालेल्या आणखी एका उमेदवाराने अपंगत्वाचं बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचं उघड। विकास ढोले या उमेदवाराविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल। मुंबई विद्यापीठाचा 7 फेब्रुवारीला वार्षिक पदवी प्रदान समारंभ। 1 ते 1.5 लाख पदवीधारकांना पदवी प्रदान करण्यात येणार। आयटीआय इन्स्ट्रक्टर पदभरतीला मॅटची स्थगिती। 1457 पैकी महिला संवर्गातील 436 उमेदवारांची भरती लटकली। महिला समांतर आरक्षणाच्या मुद्द्यावर 9 उमेदवारांनी लवादापुढे मागितली दाद। ठाणे जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात 2200 मोतीबिंदू शस्त्रक्रिया पार। डॉक्टर कैलास पवारांच्या मार्गदर्शनात जून ते डिसेंबर काळात शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार। कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्तांच्या गाडीच्या पाठलाग प्रकरणी कारवाई। संबंधित वाहन चालकाला सेवेतून काढून टाकलं। कंत्राटी तत्वावर नियुक्त असताना गैरवर्तन केल्यामुळे कारवाई। कोल्हापूर परिसरातील लक्षतीर्थ वसाहतीमधील अनधिकृत मदरसा आणि प्रार्थनास्थळांवर महापालिकेची कारवाई। पोलीस बंदोबस्तात पंचनामा झाल्यानंतर मदरसा आणि प्रार्थनास्थळांना टाळे ठोकले। बेकायदेशीर बांधकामांच्या मुद्द्यांवरून कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या। मदरशांना टाळे न लावता बेकायदेशीर बांधकाम पाडण्याची मागणी। पुणे शहराच्या सिंहगड रोड परिसरात लाखो लिटर पाण्याची गळती। गेल्या 15 दिवसांपासून पाणी गळती सुरू असलेल्या पाण्यात हळद कुंकू हार वाहत मनसेचं गांधीगिरी पद्धतीने आंदोलन। पुण्यातील विमाननगर परिसरात 10 सिलेंडरचा स्फोट। सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही। अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात। मालाड पश्चिम येथील शॉपिंग सेंटरला आग लागली। मॉलमध्ये अडकलेल्या 16 जणांची सुखरूप सुटका। पुण्यात महाविकास आघाडीचा शेतकरी आक्रोश मोर्चा। सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंच्या नेतृत्वात मोर्चा। शेतकरी आक्रोश मोर्चात अमोल कोल्हेंची बैलगाडीतून सवारी। ओतूरमध्ये ठिकठिकाणी शेतकरी मोर्चाचं जोरदार स्वागत। पुणे जिल्हा नियोजन समितीच्या 25 सदस्यांना 1 कोटींचा निधी मिळणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून 1 कोटींचा निधी देण्याचे आदेश। निधी वाटपावरून अजितदादांबाबत भाजप जिल्हा नियोजन समितीकडे चंद्रकांत पाटलांकडे त्यांची तक्रार। स्थानिक स्तरावर चर्चा करून निर्णय घ्या, चंद्रकांत पाटलांच्या सूचना। अजित पवारांचे कट्टर समर्थक संजोग वाघेरे 30 डिसेंबरला ठाकरे गटात प्रवेश करणार। सोमवारी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश। खासदार सुप्रिया सुळेंची इंदापूरमधील सम्राट अशोक चषक क्रिकेट स्पर्धेला भेट। सुप्रिया सुळेंनीही लुटला क्रिकेट खेळण्याचा आनंद। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या शिरूर गावात विकसित भारत संकल्प यात्रेचं उद्घाटन। भागवत कराडांच्या नेतृत्वात जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रा सुरू। शहापूर तालुक्यातील आदिवासी विकास महामंडळाकडून धान खरेदी सुरू। आतापर्यंत 4521 क्विंटल भात खरेदी करण्यात आल्याची माहिती।